brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात मुंबई तक. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की LPG गॅसचा तुटवडा का झाला आहे, टंचाईचं मागचं खरं कारण काय आहे. तर थोडक्यात हे समजून घ्या की देशामध्ये जे क्रूड ऑइल आहे, ज्याच्यामुळे आपण पेट्रोल आणि डिझेल बनवतो, त्याचं जे रिझर्व आहे, त्याचा जो स्टॉक आहे तो जवळपास 2.5 महिन्याचा आहे. मात्र LPG गॅस जे आहे त्याचा आपल्याकडे जो स्टॉक आहे तो मात्र 1 महिन्याचा आहे. आणि हेच कारण आहे की LPG गॅस सिलेंडरसाठी आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये लोक रांगांनी उभं आहे हे दिसून येतं आहे. त्यांना गॅस मिळत नाही आहे, किंवा जर जे हॉटेल चालतात आहे, कमर्शियल सिलेंडर्स जे आहे ते तर अजिबात मिळत नाही आहे. त्याच्यासाठी तर आणखीन मोठं प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो आहे. तर सर्वात आधी तुम्हाला माहितीच आहे की जवळपास 2 आठवड्यापूर्वी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवरती हल्ला केला आणि असं वाटलं होतं की हे युद्ध लवकर संपून जाईल. तसं काही ते झालेलं नाही आहे. 2 आठवड्याहून अधिक काळ जो आहे तो उलटलेला आहे. आता युद्धाच्या पूर्वी जे क्रूड ऑइल किंवा आपण जे तेल म्हणतो त्याचं जो भाव होता तो होता जवळपास $60 प्रति बॅरल. ते आता $100 पलीकडे हा भाव गेला आहे. आणि याचं कारण असं आहे की एक स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे, हे इराणच्या जवळचा एक जलमार्ग म्हणा, त्याला 33 किलोमीटर एवढाच तो एरिया आहे. तर हा मार्ग बंद पडलेला आहे आणि या मार्गातनं जवळपास जगातलं 20% जे क्रूड ऑइल आहे ते याच मार्गाने येत जात असतं. तर आता 20%चा जो तुटवडा झाला आहे, सप्लाय कमी झाला आहे, त्याचा परिणाम झालेला आहे क्रूड ऑइलच्या भावावरती, किंवा त्याचा भाव धरला आहे. आता भारताकडे जसं मी आधी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की जवळपास 2.5 महिन्याचं स्टॉक आहे क्रूड ऑइलचा आपल्याकडे. त्यातल्या त्यात आपण रशियासारख्या देशांकडनं क्रूड ऑइलची खरेदी करत आहोत. त्याच्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने ते भारतापर्यंत क्रूड ऑइल येऊ शकतं. तर त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल म्हणा त्याचा भाव जरी वाढला असावा जगामध्ये, तरी त्याच्या सप्लायमध्ये तेवढा फार प्रॉब्लेम दिसत नाही आहे. प्रॉब्लेम आहे तो LPGचा आहे. आणि त्याचं कारण असं आहे की जे आपल्या देशामध्ये LPG येतं अर्ध्याहून अधिक, ते आपण बाहेरून मिळवतो, आयात करतो. आणि त्यातलाही मोठा वाटा जो आहे तो आखाती देशांचा आहे. आणि जे आखाती देशांचं सप्लाय ते जवळपास सगळंच सप्लाय या होर्मुझ मधनं होतं, या मार्गाने होतं. तर होर्मुझ बंद पडल्यामुळे LPGचा जो प्रॉब्लेम आहे तो फार मोठा झालेला आहे आणि त्याचा आत्तापर्यंत काही आपल्याला त्याचा रस्ता दिसत नाही. कारण असं आहे की जर अमेरिकेहूनही आपण LPG मागवतो आहे, पण जेव्हा आपण आखाती देशातनं LPG घ्यायचो तेव्हा ते 5 ते 6 दिवसात भारतात यायचं. आता जेव्हा आपण अमेरिकेमधनं LPG मागायला सुरुवात केली आहे तर ते भारताला पोचायला जवळपास 1 महिना लागून जाईल, 25-30 दिवस लागतील. त्यामुळे हा LPGचा प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला आहे. एक आपला स्टॉक कमी आहे आणि दुसरं जे मिळवण्याचे इतर मार्ग आहे त्याच्यामध्ये जवळपास 1 महिना लागण्याची शक्यता आहे, जर ते होर्मुझच्या मार्गाने नाही आलं तर. एक अजून गोष्ट आपण आधी समजून घेऊया की LPG म्हणजे नेमकं आहे काय, ते बनतं कसं. तर LPG जसं तुम्हाला माहिती आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे. तर ही जी गॅस आहे ही 2 प्रकारने बनते. एक जेव्हा रिफायनरीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल यांची जेव्हा रिफायनिंग होते तर एक बाय प्रोडक्ट म्हणून आपल्याला LPG मिळतं. दुसरा प्रकार असतो तो नॅचरल गॅसला प्रोसेस करून LPG बनवण्यात येते. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या देशातली जी गरज आहे त्यातलं अर्ध्यापेक्षा अधिक LPG आपण बाहेरून मागवतो. थोडक्यात समजून घ्या, जवळपास महिन्याला आपली गरज आहे 17 ते 18 OT गॅस सिलेंडरची. हा मी एक ढोबळ आकडा सांगतोय. त्याच्यात मी डोमेस्टिक आणि कमर्शियल या दोघांना मोजलं आहे. हे तुम्हाला समजण्यासाठी की देशात गरज कितीची आहे. तर 17 ते 18 कोटी
गॅस सिलेंडर आपल्याला हवे असतात दर महिन्याला, तेवढी आपल्याकडे डिमांड आहे. मात्र देशात बनतात ते किती? 7 ते 8 कोटी गॅस सिलेंडर. आता उरले किती? 10 ते 11 कोटी गॅस सिलेंडर. तर जर बाहेरून माल सप्लाय कमी झाला किंवा त्याची भीती असल्यामुळे आपल्याला हा क्रायसिस दिसायला बघायला मिळतो आहे. सरकारने पहिले तर जे कमर्शियल सिलेंडर आहे त्याचा कोटा कमी केला आहे, त्यांचा सप्लाय कमी केला, म्हणजे घरगुती गॅस मिळू शकेल याची सोय करण्यासाठी. तरी जसं मी सांगितलं की आपल्याला जेवढी गरज आहे, एक तर आपल्याकडे स्टॉक्स कमी आहे, जवळपास महिन्याभराचे स्टॉक आहे, आणि दुसरं जेवढी आपली गरज आहे त्यातली अर्ध्याहून अधिक आपली निर्भरता जी आहे ती इम्पोर्टवर असल्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे हा फार गंभीर आहे. आता याचं समाधान काय? समाधान एकच मात्र हे एकमेव समाधान आहे की हे जे युद्ध आहे ते संपलं पाहिजे. मात्र असं नाही की आज जर युद्ध संपलं आणि उद्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील किंवा की रुळावर येतील. त्या गोष्टी रुळावर यायला सुद्धा जवळपास 1-2 महिने लागतील, कारण त्याच्यातही खूप साऱ्या लॉजिस्टिक्स गोष्टी असतात. एक तर ट्रॅफिक जॅम सदृश्य परिस्थिती आहे होर्मुझमध्ये, ते क्लिअर करावं लागेल. नंतर जे LPGचे प्रोडक्शन आहे त्याला परत सुरू करावं लागेल, कारण कतारनी बंद करण्यात आलेलं अशी बातमी आली. कारण आता त्याचं जर त्यांनी गॅस बनवली तर ते सप्लायच नाही होणार जर कुठे, तर बनवून करणार काय? तर या सगळ्या गोष्टी, म्हणून असं नाही आहे की हे युद्ध संपताच उद्या सगळ्या गोष्टी सोयीस्कर होऊन जातील. पण जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहू शकते. पैसा पाणीमध्ये आज माझ्याकडनं एवढंच. तुमचे जर काही प्रश्न आहे या विषयावरती तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. माझा प्रयत्न असणार आहे त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचे. पुन्हा एकदा आपलं खूप खूप धन्यवाद. नमस्कार.